हॅलो गाईज, तर आज आपण बनवत आहोत हैदराबादी चिकन दम बिर्याणी। तर आज आपण ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहेत आणि कशा प्रकारे बनवणार आहोत हे आपण बघून घेऊया। तर त्याआधी आपल्याला लागणार आहे 1 किलो प्रमाणात चिकन, आणि हे चिकन आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये आपण काय काय स्पायसेस वगैरे यामध्ये ॲड करायचे आहेत ते आपण बघून घेऊयात। तर यामध्ये आता आपण टाकत आहोत हळदी पावडर, आणि त्यानंतर मग 1 चमच्याप्रमाणे टाकूयात, आणि त्यानंतर टाकणार आहोत आपण लाल मिरची पावडर। आता थोडंसं काळा मसाला, धनेपूड, चिकन मसाला टाकूयात आता याच्यामध्ये आपण, आणि आलं लसूण पेस्ट पण टाकूयात। आणि यामध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटीभर दही, आणि हे सगळं आपण मिश्रण आता मिक्स करून घेऊयात, चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। आणि मिक्स करून झाल्यानंतर ते आपण मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून घेऊयात। 1 तासासाठी आपण याला मॅरिनेट करून ठेवूयात, आणि वरून त्यामध्ये थोडंसं लिंबूसुद्धा ॲड करूयात, 1 अर्धा लिंबू, आणि परत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। आणि आपण मॅरिनेशनसाठी टाकून घेऊयात। आता एका कढईमध्ये आपण तेल घेऊयात, आणि तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये आपण कांदा ब्राऊन करून घेऊयात। साधारणतः 2 कांदे आहेत ते आपण नीट परतून घेऊयात, जेणेकरून त्याचा कलर हा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे। आणि आता गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण ते नीट परतून झाल्यानंतर आपण ते काढून घेऊयात मग एका डिशमध्ये। झालेले आहेत आपले गोल्डन प्रमाणे। आणि आता आपण याला साईडला काढून घेऊया। आता आपण बाजूला काढून घेतलेलं आहे हे। आता परत आपण दुसऱ्या कढईमध्ये ऑइल टाकून घेऊयात, आणि त्यामध्ये 1 तेजपत्ता आणि अख्खा खडा मसाला घेऊयात। त्यामध्ये आपण मोठी विलायची, दालचिनी, छोटी विलायची, शहाजिरे, मिरे आणि लवंग हे 1 चमचाभर आपण घेतलेलं आहे। आणि यामध्ये परत आपण थोडासा 2 कांदे आपण टाकून घेऊयात, हे नीट परतून घेऊयात आपण। थोडाफार ब्राऊन झाल्यावर याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करूयात, आणि हे मिक्स करून घेऊयात। आणि मिक्स करून झाल्यावर आपण यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकून घेऊयात आणि परतून घेऊयात। आपलं परतून झालेलं आहे, तर यामध्ये आपण मॅरिनेट करायला जे आपण चिकन ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊयात। मॅरिनेशन झाल्यावर आपल्याला जे चिकन आपण ठेवलं होतं ते नीट परतून घेऊयात त्याच्यामध्ये आपण। साधारणतः 2 तासासाठी आपण ते मॅरिनेशनसाठी ठेवलेलं होतं, आणि नीट परतून झालं। याला बघा चांगल्या प्रकारे असं वरती तेल आलेलं आहे, तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आणि याच्यावर वरतून आपण कोथिंबीर ॲड करूया, आणि नीट मिक्स करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आणि
याच्यावर आपण आता प्लेट टाकून ते शिजायला बाजूला ठेवूयात. आणि आता दुसऱ्या परातीमध्ये आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात. आता तांदूळ झालेला आहे आपलं धुवून, तर त्याच्यामध्ये आपण आता दुसऱ्या परातीमध्ये पाणी गरम करायला ठेवूयात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण अख्खा मसाला टाकूयात. त्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरी, शहाजिरे आणि तेल आणि मीठ ॲड करून ते शिजायला टाकूया आणि थोडंसं त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा पिळून टाकूयात. आणि हे एक गरम झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण ॲड करूयात. त्याला नीट शिजवून देऊयात आणि मग शिजल्यानंतर उकळी आल्यानंतर पाण्याला आपण त्यामध्ये जे आपण तांदूळ ठेवलेले धुवून स्वच्छ ते आपण याच्यामध्ये घालून ते गरम करून घेऊयात. आणि ते अर्धे कच्चे असतानाच आपण म्हणजे 70% मध्येच आपल्याला शिजल्यावर बाहेर काढायचे आहे. आता आपला तांदूळ शिजलेला आहे 70%, तर ते आपण बाजूला काढून घेऊयात जेणेकरून ते गार होईल. थंड झाल्यानंतर मग आपण ते मीठ चिकन बिर्याणीमध्ये टाकता येईल. आता झालेला आहे आपला तांदूळ, भात झालेला आहे अर्धा. आता आपण याच्यामध्ये चिकनमध्ये आपण ते लेयर करून घेऊयात. वरती लेयर झाल्यानंतर एक लेयर लावूयात आणि त्याच्यानंतर ते नीट करून घेऊयात लेयर आपल्याला. आता लेयर नीट झाल्यावर आपण वरून परत थोडंसं चिकन ॲड करूया. हा ब्राऊन केलेला कांदा ॲड केलेला आहे आणि नंतर यावर आपण कोथिंबीर ॲड करूया. आणि कोथिंबीर ॲड करून झाल्यावर आपण यावर चिकनचे पीसेस होते जे आपण साईडला काढून घेतले होते ते आपण ॲड करून घेऊ याच्यावर. चांगल्या प्रकारे वरती लेयर्सवर ते टाकून घेऊया चिकन. त्याची ग्रेव्हीसुद्धा आपण थोडंफार त्यामध्ये ॲड करू शकतो. आता ग्रेव्ही ॲड करून झालेली आहे, तर परत आपण अर्धा शिजलेला तांदूळ होता त्याचा परत एक वरून लेयर लावून घेऊया. चांगल्या प्रकारे असे आपण लेयर लावून घेऊया त्याचा. तर लेयर लावून झालेला आहे आपलं. यावर आपण परत पुन्हा एकदा आपण जो ब्राऊन केलेला कांदा आहे तो वरून घालून घेऊयात. आणि आता वरून आपण परत थोडंफार कोथिंबीर टाकून घेऊया. आणि जी मगाशी आपण ग्रेव्ही काढली होती थोडीफार ती आपण वरून टाकून घेऊयात ती ग्रेव्ही. आणि याच्यावर आपण ग्रीन कलरचा फूड कलर आहे ते थोडंसं पाण्यामध्ये मिसळून वरून टाकून घेऊयात जेणेकरून ते लेयर चांगलं होतील. आणि लाल कलरचा सुद्धा आपण फूड कलर टाकून घेतलेला आहे. आणि थोडंफार घी टाकून घेऊया जेणेकरून त्याचा स्वाद अजून थोडंसं चांगलं येईल. आणि एक कपडा लावून घेतलेला परात घ्यायचा आपल्याला आणि ते झाकण लावून त्याच्यावर दम देण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर एक 20 मिनिटासाठी आपण दम दिलेला आहे. तर बघू शकता आपण आपलं 20 मिनिटानंतर चिकन दम बिर्याणी खूप भारी असं झालेलं आहे. बघू शकता आपण लेयर्स बघा काय भारी आलेलं आहे. तांदूळ एकदम जास्त शिजला सुद्धा नाही, एकदम परफेक्ट शिजलेला आहे. आपण ते आता सर्व करून घेऊया. बघा किती छान असं चिकन पूर्ण शिजलेलं आहे. वाव काय भारी वाटतं. ते बघायला एवढं छान वाटतं. टेस्ट किती भारी झाला असेल.
सगळं घरात एकदम सुगंध सुटलेला आहे मस्तपैकी. आणि आता आपण यामध्ये रायता पण केलेला आहे आणि अजून थोडे चिकन ग्रेव्हीसुद्धा ॲड केलेली आहे, म्हणजे साईडला त्याच्यासोबत सर्व केलेला आहे.